अपघाताची सीसीटीव्ही दृश्य आपल्याला आता काही वेळामध्ये पाहायला मिळतात। अजित पवारांचा मृत्यू नेमका कसा झाला, विमान अपघात कसा झाला याची काही दृश्य सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेली आहेत आणि या दृश्यांच्या माध्यमातून हे विमान कसं कोसळलं ते आपल्याला पाहायला मिळेल। साधारण 8:46 वेळ आहे, बुधवार हा दिवस दिसतो आहे आणि सीसीटीव्ही मध्ये या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। आज हीच जी घटना आहे त्यामुळे महाराष्ट्र हळहळलेला आहे। देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत दुःख व्यक्त करायला लावणारी ही घटना आज घडली महाराष्ट्रामध्ये। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला विमान अपघातामध्ये आणि खरं तर कानावर विश्वास बसणार नाही अशा प्रकारची ही दुर्दैवी घटना सगळ्यांच्याच कानावर सकाळी जेव्हा आदळली तेव्हा साधारण 9:15 वाजले होते। मात्र हा अपघात 8:45च्या दरम्यान कसा झाला या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। सीसीटीव्हीची ही काही दृश्य आहेत। सकाळी 8:45 वाजताची ही वेळ आहे, आपल्याला या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि याच वेळेच्या दरम्यान खरं तर हा दुर्दैवी असा अपघात झालेला आहे। विमान जवळपास 400 ते 500 फूट उंचीवर असताना काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर हे विमान कोसळलं। त्यामध्ये अजित पवारांच्यासह इतरांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्याचीच ही सीसीटीव्ही दृश्य आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळते आहेत। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की कशा पद्धतीनं 8:46 जवळपास ही वेळ होती, त्याचवेळी हा अपघात झालाय असं समजतंय आणि यामध्ये अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सकाळची वेळ होती, बारामतीमध्ये अजित पवार पोहोचणार तेव्हाच हा सगळा दुर्दैवी अपघात घडलेला आहे, झालेला आहे। जवळपास 400 ते 500 फुटांवर हे विमान आलेलं होतं तेव्हाच हा दुर्दैवी असा अपघात झालेला आहे। तर या सीसीटीव्हीच्या दृश्यांमध्ये पाहतोय आपण 8:46 आणि मागे झालेला हा स्फोट, या स्फोटानंतर धुराचे काळे लोट आकाशामध्ये उमटतात। सीसीटीव्ही मध्ये हा अपघात कसा झाला त्याची दृश्य आहेत, वेळ आणि आजचा दिवस हे सीसीटीव्ही मध्ये आपल्याला पाहायला मिळते। आज बुधवार 8:45 सकाळी 45 ते 8:46 असं 1 मिनिटाच्या अवधीतलं हे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला पाहायला मिळते। या दुकानाच्या मागच्या बाजूला ज्या ठिकाणी काही घरं दिसतात तिथे आपल्याला पाहायला मिळतं एक मोठा स्फोट झालेला आहे। आगीचा लोळ या ठिकाणी उठलेला आहे आणि त्यानंतर काळे धुराचे लोट संपूर्ण आकाशामध्ये पसरलेले पाहायला मिळतात आणि हीच ती वेळ आहे ज्यावेळी अजित पवारांना मृत्यूनं गाठलेलं होतं। 8:46 आज सकाळी हा विमानाचा स्फोट झाला आणि या विमानाच्या अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी खरं तरी ही मोठी घटना केवळ महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण भारतातून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यावर येऊ लागल्यात आणि अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात येते। मात्र हा अपघात नेमका कसा झाला, कुठल्या वेळी झाला हे सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपल्याला आता हे दिसतंय। ही दृश्य सीसीटीव्हीतली आहेत 8:46 आज बुधवारची 8:45 56 सेकंदांपासून सीसीटीव्ही फुटेज ते 8:46 आगीचे लोळ उठलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काळा धूर त्यानंतर लागोपाठ ही सगळी दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतात आणि याच अपघातामध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। निश्चितच 8 वाजून साधारणतः 45 मिनिटांनंतरचं हे फुटेज आपण पाहतोय, सीसीटीव्ही फुटेज आहे। 8:46 हा स्फोट होताना आपल्याला या सीसीटीव्ही दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। साधारणतः सकाळची ही वेळ आहे आणि अजित पवार त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबतच बारामतीमध्ये उतरत असतानाच हे विमान लँड होत असतानाच ही दुर्घटना घडलेली आहे आणि हा सगळा स्फोट झाल्याची देखील या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। या विमान अपघाताची ही सीसीटीव्हीची दृश्य आता समोर आलेली आहेत, त्यामुळे अचूक वेळ आपल्याला आता या अपघाताची सांगता येते। 8:46 आपल्याला इथं होताना दिसत आहेत आणि बरोबर 8:46 हा मोठा स्फोट झालेला देखील आपल्याला या दृश्यांमध्ये आमच्या पाठीमागेच विमान म्हणजे एरोप्लेनची धावपट्टी आहे आणि ते आम्ही बाहेर काम करत असताना अगोदर आलेलं विमान ते आम्ही म्हणजे पाहिलेलं, पण ते असं चांगलं गेलेलं, वरून उडून गेलं। ते रिटर्न फिरून परत माघारी आलं आणि गावाकडे गेलं। गावाकडून आल्यानंतर ते खूप खाली म्हणजे आलतं आणि खाली आल्यानंतर आम्ही बाहेरच होतो। ते असं वरती जायचं ते धावपट्टीच्या कडेला असं ते क्रॅश झालं आणि क्रॅश झाल्याबरोबर असं पलटी होऊन त्याचा असा मोठा स्फोट झाला। मग आम्ही पाहिलेलं, आम्ही बाहेरच होतो तेव्हा म्हणजे 8:45 8:45 ही घटना झालेली। मग आम्ही खूप घाबरलेलो, आमच्या घराच्या पाठीमागे त्याचे पाठ हे सगळे पडलेले होते आलेले। मग आम्ही सगळे म्हणजे पट्टीवरती माणसं आहेत ना एरोप्लेनची, त्यांना फोन केला, त्यांना कळवलं, ते नंतर आले पोलीस, हे आले, मग ते अग्निशामक आला आणि ते खूप मोठा म्हणजे जाळ झालेला 15 मिनिटं असा विजत नव्हता।
तर या प्रत्यक्षदर्शींची ही प्रतिक्रिया समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळी हा सगळा स्फोट झालेला आहे, हे विमान जवळपास 400 ते 500 फुटांवर उंचीवर असतानाच हा दुर्दैवी अपघात घडलेला आहे आणि जवळपास राहणारे जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्या या प्रतिक्रिया आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भला मोठा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर अनेक तिथल्या स्थानिकांनी तिकडे धाव घेतलेली आहे आणि त्यांना जे दिसलेलं आहे ते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आम्ही बाहेरच काम करत होतो त्यावेळेस विमान आलं आणि एकदा फेरी घेतली, नंतर उतरायचं होतं पण ती वर असं चढलंच नाही त्या पट्टीवरती. आणि ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस ती 2 बॉडी अशा साईडला पडल्या. तर त्या एक बॉडी अशी पूर्ण ही झाली होती आणि एका बॉडीचा तर चेहरा दिसत नव्हता, पूर्ण असं शरीर फुगलं होतं. तुम्ही हा अपघात पाहिला का डोळ्यांनी? हा, डोळ्यांनी पाहिलं. आम्ही घराच्या पाठीमागच काम चाललं होतं आमचं. नेमकं काय घडलं त्यावेळी? त्यावेळेस विमान गावाकडूनच येत होतं, असं खूप अंतरावर खाली होतं, वरती नव्हतंच. ती त्यांनी उतरायचा प्रयत्न केला पण ते दुसऱ्या फेरीला उतरायला गेल्यानंतर ती असं जाग्यावरच हे झालं, तिथं वरपट्टीवरती चढूच शकलं नाही. स्फोट खूप मोठा झाला का? खूप मोठा होता. आणि नंतर काय परिस्थिती झाली स्फोटानंतर? स्फोट झाल्यानंतर आम्ही इथून पळालो, पाणी घेतलं पण ते आमची सुद्धा शक्यता नव्हती ते असं हे करायची, पाणी वाटण्याची. आम्ही खूप घाबरलेलो. त्यावेळेस दोन्ही साईडला 2 बॉड्या पडल्या होत्या. तर प्रत्यक्षदर्शींची ही प्रतिक्रिया, त्याही म्हणतात 8:45-46 झालेला अपघात. आणि आता AAIB म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची टीम दिल्लीहून पुण्याकडे रवाना झालेली आहे. अपघाताचं नेमकं कारण काय आहे, कशा पद्धतीनं हा सगळा अपघात झालाय या संदर्भातलं इन्व्हेस्टिगेशन होणार आहे. ही टीम पुण्याहून बारामतीकडे जाऊन विमान अपघाताच्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहे आणि मग तपासाला सुरुवात होईल. त्यानंतर सगळी स्पष्टता होईल की काय नेमका विमानाचा अपघात काय कारणांमुळे झाला, काय नेमक्या तांत्रिक चुका होत्या, सदोष विमान जर असेल तर कुठल्या पद्धतीनं हा सगळा दोष निघतो हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची ही टीम आता दिल्लीहून पुण्याकडे रवाना झाल्याचं कळतंय. बारामतीकडे जाऊन विमान अपघाताच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी हा अपघात झाला, साधारण सुपे गावाच्या जवळ शेतामध्ये हे विमान कोसळलेलं होतं. त्यामुळे प्रत्यक्षदर्शींनी जे सांगितलंय की काम चालू होतं, सकाळच्याच दरम्यान ही सगळी घटना कशी घडली, विमानानं आधी कशी घिरटी घातली आणि विमानपट्टीवर विमान चढलंच नाही, एका बाजूला ते घासला आणि त्यानंतर हे विमान क्रॅश झालं आणि त्यानंतर झालेली विमानाची सगळी दुरवस्था आपण पाहतो. कशा पद्धतीनं विमानाची सगळी शक्ल उडालेली आहेत, तर छिन्न विछिन्न अवस्थेत पडलेलं हे विमान, धुराचे मोठे लोड, त्यानंतर आग जी लागली होती त्या आगीमध्ये होरपळलेल्या ह्या सगळ्या वस्तू, तिथले मानवी देह या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. आणि काही वेळापूर्वी आपण या संदर्भातली एक मोठी बातमी पाहिली, ती म्हणजे अजित पवार यांची ओळख पटली ती त्यांच्या मनगटावरच्या घड्याळामुळे आणि तीच खरं तर शेवटची त्यांची ओळख ठरलेली आहे. या विमान प्रवासात जो अपघात झाला विमानाचा, त्यामध्ये अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या मनगटावरच्या घड्याळामुळे झालेली आहे. अत्यंत दुर्दैवी असा हा विमान अपघात. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय, विमान अपघातात मृत्यू झालाय आणि संपूर्ण खरं तर महाराष्ट्राला आज हळहळणारी अशी ही महत्त्वाची बातमी. सकाळी 8:46 हे विमान कसं कोसळलं ते या CCTVच्या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला CCTVची दृश्य तर दुसऱ्या बाजूला छिन्न विछिन्न झालेलं हे विमानाचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. तर काही प्रत्यक्षदर्शींच्या देखील प्रतिक्रिया आपण झी 24 तासच्या माध्यमातून आता थोड्याच वेळापूर्वी ऐकलेल्या आहेत. जेव्हा हा संपूर्ण दुर्दैवी असा अपघात घडला तर आजूबाजूला जी लोक काम करत होते त्यांनी तिकडे धाव घेतली आणि त्यांना जे दिसलं, अक्षरशः छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये मृतदेह त्या ठिकाणी त्यांना दिसलेले होते. त्यामुळं या CCTVच्या माध्यमातून देखील आपल्याला अंदाज लावता येतो. 8:46 बरोबर हा मोठा स्फोट होताना या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धुराचे लोळ मोठ्या या संपूर्ण परिसरात पसरले आणि बरोबर 8:46 अजित पवार ज्या विमानामधनं प्रवास करत होते ते बारामतीला निघालेले होते आणि बारामतीमध्ये पोहोचत असतानाच जवळपास 400 ते 500 फुटांवर त्यांचं हे विमान असताना, लँडिंग होत असतानाच हा दुर्दैवी असा अपघात घडलेला आहे. तर दुसरीकडे छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये असलेले हे संपूर्ण विमानाचे पार्ट आपण पाहतोय आणि राज्याच्या राजकीय वर्तुळासह अनेकांनी आपण पाहतोय की आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत.